नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपण आज या ठिकाणी मागील जे काही आपण लोक प्रशासन खाजगी प्रशासन यांच्यातील भेदाचे जे काही मुद्दे बघितले होते, उर्वरित जे भेदाचे मुद्दे आहेत लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासन यांच्यातील, ते आपण आज ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. एकाधिकार व स्पर्धात्मकता. लोक प्रशासनाद्वारे करण्यात येणाऱ्या कार्यामधील बहुतांशी कार्य लोकहितासाठी करण्यात येत असतात आणि साधारणतः कार्यात प्रशासकीय संघटनांची मक्तेदारी व एकाधिकार असल्याचे दिसून येते. सरकारला आपल्या अनेक कार्यक्षेत्रात एकाधिकार प्राप्त असल्यामुळे प्रशासकीय क्रियामधून हे एकाधिकारी स्वरूप दिसून येत असते. उदाहरणार्थ, विदेशात जाण्यासाठी भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याकडून किंवा व्हिसा किंवा पासपोर्ट घ्यावा लागतो आणि हे पासपोर्ट देण्याचे प्रशासकीय कार्य हे मक्तेदारी स्वरूपाचे आहे. कारण भारत सरकारशिवाय दुसऱ्या कोणत्याही संस्थेला परराष्ट्रात जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना पासपोर्ट देण्याचा अधिकार नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील. या उलट खाजगी प्रशासनात मोठ्या प्रमाणावर स्पर्धा असते, एकाधिकार नसतो. बहुतेक मोठ्या खाजगी औद्योगिक संस्थांना सुद्धा त्याच क्षेत्रातील दुसऱ्या संघटनांशी स्पर्धा करावी लागत असते. एकाच वस्तूचे उत्पादन अनेक कारखाने हे मोठ्या स्पर्धेने करीत असतात. नागरिकांना आवडेल त्या कारखान्याची वस्तू त्या ठिकाणी नागरिकांना स्वइच्छेने खरेदी करता येते, परंतु पासपोर्ट देण्यासाठी किंवा न्याय मागण्यासाठी त्याला शासनाकडेच जावे लागते. या मक्तेदारी स्वरूपामुळे अनेकदा शासन यंत्रणा ज्या आहेत त्या गैर जबाबदार वागत असल्याचे आपल्याला दिसून येते. तर अनेक वेळा या एकाधिकार असल्यामुळे सामान्य माणसांचे खाजगी प्रशासनाकडून होणारे शोषण थांबवण्यामध्येही त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मदत ही होत असते. ही एकाधिकार याला आपण इंग्रजीने मोनोपॉली असं म्हणतो. अनेक वेळा या शब्दाचा वापर आपण सामान्यतः सार्वजनिक ठिकाणी सुद्धा करतो. काय ऐकायचं तुझी का मोनोपॉली आहे का काय, अशा पद्धतीने आपण हा एकाधिकार वापरतो. शासनाची अनेक महत्त्वाच्या कार्यामध्ये असणारी मक्तेदारी ही आता फार मोठ्या प्रमाणावर संकुचित होत आलेली आपल्याला दिसून येते. असे असले तरी अनेक महत्त्वाच्या कार्यात आजही शासनाची किंवा लोक प्रशासनाची या सार्वजनिक प्रशासकीय यंत्रणेची मक्तेदारी अद्यापही अबाधित असलेली आपल्याला दिसून येते. या उलट खाजगी प्रशासनामध्ये आपल्याला मक्तेदारी नसून मोठ्या प्रमाणावर स्पर्धा बघायला मिळत असते. एकाच प्रकारच्या वस्तूचे अनेक कंपनी कारखाने हे वेगवेगळ्या क्वालिटीचे उत्पादने त्या ठिकाणी तयार करतात आणि नागरिकांनाही आपल्या इच्छेप्रमाणे त्या ठिकाणी ती वस्तू खरेदी करता येत असते.
अशा स्वरूपात आपण बघतो की या ठिकाणी खाजगी प्रशासन मक्तेदारी स्वरूपात वागू शकत नाही, तर मक्तेदारीचं स्वरूप हे केवळ लोकप्रशासनाच्या कार्याचं असलेलं आपल्याला दिसून येते. याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये असणारी भिन्नता आपण बघतो की खाजगी प्रशासन प्रामुख्याने हे कर्मचाऱ्यावर होणारा खर्च हा कसा कमी करता येईल किंवा तो कसा कमीत कमी असेल या बाबीने अधिक नियोजन करीत असते. या बाबीने अधिक मोठ्या प्रमाणावर बघताना आपल्याला दिसून येते. असं असलं तरी लोकप्रशासनाचे कार्य खूप व्यापक असे असल्यामुळे व लोकप्रशासनाद्वारे सर्व प्रशासकीय संघटनांची आवश्यकता असते. ह्या लोकप्रशासनाद्वारे सर्व नागरिकांची व निष्पक्षपाती सेवा करण्यात येत असल्यामुळे त्यासाठी फार मोठ्या प्रशासकीय संघटनांची आवश्यकता असते. प्रशासकीय संघटनेतून व कार्यालयातून लाखो कर्मचारी हे कार्य करीत असतात. कोलकात्याच्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची संख्या जवळजवळ 1 लाख आहे. केवळ कलकत्त्याची महानगरपालिका जर आपण उदाहरणादाखल घेतली तर ह्या कोलकात्याच्या महानगरपालिकेमध्ये कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ही 1 लाख अशी आहे. भारतातील एकूण नोकरी करणाऱ्या 7 माणसापैकी साधारणतः 1 माणूस सरकारी नोकरीत असतो. यावरून शासकीय संघटना किती मोठ्या असतात याची कल्पना या ठिकाणी आपल्याला येते. ह्याच उलट खाजगी प्रशासनातील संघटना क्वचित मोठ्या असतात. निवडक अशा काही खाजगी संघटना सोडल्या तर बहुतेक बिनसरकारी संघटना लहान स्वरूपाच्या असतात. अशा पद्धतीनं आपण बघतो की भारतामध्ये एकूण नोकरी करणाऱ्या 7 व्यक्तीमध्ये 1 व्यक्ती सरकारी नोकरी करणारा दिसून येईल. यावरून हे प्रपोर्शन किती मोठा आहे तसेच या लोकप्रशासनामध्ये कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ही किती अधिक आहे यावरून आपल्याला लक्षात येते की लोकप्रशासनाची व्याप्ती ही किती मोठ्या प्रमाणावर असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. लोकप्रशासनाची ही व्याप्ती ही प्रामुख्याने लोकप्रशासनाचे कार्य, लोकप्रशासनाचे महत्त्व प्रतिपादित करण्यासाठी आपल्याला उपयोगी अशी असलेली दिसून येते. एक शासनाचा सर्वात मोठा व्यवसाय म्हणजे लोकप्रशासन असंही म्हणण्यात येतं. या लोकप्रशासनामध्ये लाखोच्या संख्येने कर्मचारी विविध स्तरांवर आणि विविध पदांवर कार्यरत असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. सोबतच जर खाजगी प्रशासनाचा या ठिकाणी आपण विचार केला तर खाजगी प्रशासनात तुलनेने
कर्मचाऱ्यांची संख्या ही अल्प असते किंवा कमी असते. ही भिन्नता या ठिकाणी दिसून येते. उर्वरित जे भेदाचे मुद्दे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.